नमस्कार, माझं नाव डॉक्टर देवराज प्रजापती. मी पालघरवरून आलो. माझ्या प्रकल्पाचं नाव आहे IoT स्मार्ट सेफ्टी हेल्मेट. आम्ही हा हेल्मेट बनवला आहे वर्कर्ससाठी, जे खाणीमध्ये काम करतात, कन्स्ट्रक्शन एरियामध्ये काम करतात, टनल्समध्ये काम करतात. तर काय होते, आता आम्ही हा कोल माइन वर्कर सेफ्टीसाठी बनवलं. तर नागपूरमध्ये पण खूप सारे कोल माइन्स. काय होते की वर्कर्स जे आहेत ते कोल माइन्समध्ये जातात आणि तिकडे खूप सारे हार्मफुल गॅसेस असतात. काही कार्बन मोनॉक्साईड आहे, मिथेन, कधी पूर्ण माइन्सच कोसळते, कधी काही एक्सप्लोजन होतात. त्यामुळे वर्करच्या लाईफला रिस्क आहे. त्यामुळे आम्ही हेल्मेट बनवलं. ते हेल्मेटशिवाय ना वर्कर्सला मध्ये एंट्री नसते, पण याच्यावरती आम्ही सेन्सर्स फिट केले. जसं की एअर क्वालिटी सेन्सर आहे, इकडे UWB आहे. हा जो आहे तो MQ7 सेन्सर म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड सेन्सर आहे. इकडे हा बझर आहे, हा टेम्परेचर सेन्सर आणि पल्स ऑक्सिमीटर. आता माइन्समध्ये गॅसेसचा किंवा टेम्परेचरचा लेवल वाढला किंवा कमी झाला तरी सेन्सर्स डिटेक्ट करतील आणि हा बझर ऑन होईल वर्करला अलर्ट करण्यासाठी. आणि LED आहे, त्याच्यावरती दिसेल ग्रीन म्हणजे मध्ये सेफ लेवल्स आहेत, येलो म्हणजे अलर्ट सिच्युएशन आहे आणि रेड म्हणजे डेंजर कंडिशन. आणि हा जो पल्स ऑक्सिमीटर आहे तो वर्करच्या कानाच्या खाली असेल, तो पूर्ण वर्करची हार्ट रेट आपल्याला सांगेल. आणि UWB आहे, तर UWB काय होतो, माइन्समध्ये स्पेसिफिक एरियाजमध्ये अँकर्स फिट केलेले असतात. एखाद्या वर्करमध्ये अडकला किंवा काही सिच्युएशन झाली तर ऑटोमॅटिकली नियर बाय जो एक अँकर असेल त्याला जाऊन कनेक्ट होईल. त्याने आपण सुपरवायझरच्या केबिनमधून त्या वर्करची आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो, त्याची आपण लोकेशन घेऊ शकतो किंवा त्याच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो. आणि या सगळ्याचे आमचे रिअल टाईम IoT अलर्ट्स इकडे दिसतात. तुम्ही बघू शकता की इकडे अलर्ट्स येतात की टेम्परेचर इज रायझिंग, हार्टबीट्स अबव 80. आमच्या पूर्ण अर्ली वॉर्निंग सिस्टम आहे. थँक्यू. नमस्कार सर, माझं नाव आहे कैलास पवार. माझ्या शाळेचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय तोरणमाड, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार. माझे विषय आहे शाश्वत शेती. शाश्वत शेती साठी लागणारे जे साहित्य, केळी चोखड आणि माती आणि रोपं म्हणजे बिया. आणि याचं तत्व आहे केळीच्या खोडावर रोपं तयार करणे. उदाहरणार्थ मिरची, वांगे, टोमॅटो असे. आम्ही सर शेतकरी आपल्या शेतामध्ये केळी काढून घेतो, खोड काढून घेतो आणि खोड फेकून देतो. मग त्याला आम्ही उचलून आणलं आणि ही सारी करून घेतली. नंतर ती सारी करून झाल्यावर याला लहान लहान छिद्र करून घेतलं. नंतर ते छिद्र करून झाल्यावर माती आणि शेणखत मिक्स करून पाण्याने ओलावं करून घेतलं. नंतर ते झाल्यानंतर आम्ही याच्यामध्ये बी टाकलं. म्हणजे आपण कोणतंही बी टाकू शकतो, मिरची, वांगे, टोमॅटो, आपल्याला जे पटलं ते बी टाकू शकतं. मग आम्ही याच्यामध्ये टोमॅटोचं बी टाकलं. नंतर याच्यामध्ये हे केळीच्या खोडामध्ये म्हणजे ओलावा असतो, त्यामुळे याच्यामध्ये पाणी न टाकता रोपं मोठे होतात. आणि 30-35 दिवस झाला की हे रोपं आपण इथून दुसरीकडे शेतामध्ये लावू शकतो. याचा आपल्याला फायदा असा आहे सर की म्हणजे पाण्याचा वापर कमी होतो, म्हणजे पाण्याची बचत होते, मेहनत कमी करावं लागतं आणि निर्जंतुक रोपं तयार करू शकतो आपण. आणि रासायनिक खताचा वापर नाही होत. थँक्यू. हमारे प्रोजेक्ट का टाइटल है लर्निंग मैथ्स विद फन किट. हमने बच्चों को बेसिक कंसेप्ट समझाने के लिए ये सारी चीज़ें बनाया है. तो हमारा पहला है ये टेबल बॉर्डर. हमने टेबल बॉर्डर के तक क्रिएटिव और अट्रैक्टिव बनाया, जिससे बच्चे गेम्स के थ्रू टेबल को इजीली लर्न कर सकते हैं. नेक्स्ट है हमारा ये पैरेलल लाइन. इसको हमने लाइट्स के थ्रू बताया, जिससे बच्चे फास्ट और लॉन्ग टर्म तक इसे याद कर सकते हैं, ये सभी एंगल्स को. हमारा ये है इंटीजर बोर्ड, जिसमें हमने बताया है लिमिट्स के लेफ्ट हैंड साइड नेगेटिव नंबर्स और राइट हैंड साइड पॉजिटिव नंबर्स होते हैं. लाइट्स के थ्रू उन्हें पता चल सकता है कि नेगेटिव नंबर और पॉजिटिव नंबर किधर रहते हैं. और हमारा नेक्स्ट है ये डोरा किट. इसमें हम शेप्स को देख के उसके साइड्स, वर्टाइसेस और एंगल्स को जानेंगे. अब हम पूछेंगे स्टूडेंट से कि आपको पता है इसके कितने साइड्स, वर्टाइसेस और एंगल्स होते हैं. नहीं पता अगर हम उन्हें ऐसे आंसर शो करेंगे. और हमारा ये नेक्स्ट है अलजेब्रिक फार्मूला. हमने इसकी फार्मूला उसके एक्सप्रेशन में सेम सिंबल का यूज़ किया है. इसका आंसर नहीं आया, इट मीन्स कि यहाँ पे बजर बीट भी नहीं किया. और हमारा नेक्स्ट है ये मेंसुरेशन प्रेस गेम. अगर हमारा ये शेप इस शेप के साथ अगर मैच होता है तो मीन्स हम विन होता है. हमारा जो भी फेवरेट शेप है उसे हम प्रेस करना, उसे हम फार्मूला देख सकते हैं. और हमारा नेक्स्ट है ये ट्रिग्नोमेट्री डार्ट गेम. इसे हम डार्ट के थ्रू खेलते हैं. ये रेशियो, जिस भी रेशियो पे मैं शूट करूँगी उसका वैल्यू वहाँ पे शो करेगा. जैसे कि cos 60 की वैल्यू 1/2 और tan 0 की वैल्यू 0. tan 0 की वैल्यू 0, tan 60 की वैल्यू 3. और हमारे नेक्स्ट ये साइनिंग ज्योमेट्री, सेंटर ऑफ सर्कल, रेडियस, सर्कमफ्रेंस, डायमीटर, ट्रेपेजियम, ट्रायंगल, सिलेंडर, हेक्सागन, रेक्टेंगल.
I'm from ISBN English Medium Secondary School. This is my project, the ROV. This is its control box. ROV stands for Remotely Operated Vehicle. So we can control the ROV itself from this control box. This is a double thermal layer stage controller. So we can see this is its display. This is a 4.5-inch display. We can see the ROV and its video feed on this display. This is the battery monitoring system. We can see the battery and whatever errors that come in the battery, we can see them here. So this is the controlling system. I have made this myself. This is made by using PCB printing. So these two switches control the ROV. So ROV is a multi-purpose vehicle. ROV itself is a concept that is generally used in marine biology and marine commercial usage, but I have tried to make it as personalized as possible. So this is a modular vehicle. We can do a number of things with this vehicle. You can see the charts around us. They tell more information about the vehicle. Applications include sea harbor monitoring, etc. This is the battery that we are using for the ROV, and these are the propellers. Ubon SP46 ready to pair. Connected. मेरा नाम है तन्मय रॉय, मैं फातिमा हाई स्कूल का हूँ फ्रॉम अंबरनाथ कल्याण। मैं थाने डिस्ट्रिक्ट को रिप्रेजेंट कर रहा हूँ और ये है मेरा प्रोजेक्ट जेस्चर वोकलाइजर। अभी आप सबको पता रहेगा कि दुनिया में बहुत सारे लोग म्यूट है, वो लोग बोल नहीं सकते, तो वो लोग साइन लैंग्वेज से बात करते हैं एक दूसरे से। बट साइन लैंग्वेज के भी बहुत सारे प्रॉब्लम रहते हैं। फर्स्ट ऑफ ऑल, साइन लैंग्वेज सब जगह यूनिफॉर्म नहीं होता, मतलब हर एक रीजन के खुद के साइन लैंग्वेज होते हैं। सेकेंडली, साइन लैंग्वेज सबको समझ में नहीं आता। हर एक कॉमन पीपल साइन लैंग्वेज जानता नहीं है, उसका क्या मतलब रहता है, उसको साइन लैंग्वेज से क्या बोलना है, वो किसी को भी समझ में नहीं आता। तीसरी बात, इमरजेंसी सिचुएशंस में अगर सोचो उस पर्सन को कोई हार्ट अटैक या फिर कोई बीमारी आ रही है, प्रॉब्लम हो रहा है, उसको डॉक्टर के पास जाना है, तो साइन लैंग्वेज से कैसे बात कर पाएगा? ये भी एक साइन लैंग्वेज का प्रॉब्लम हो गया। ओल्ड एज पीपल, वो लोग मिनिमली हैंड मूवमेंट करते हैं, तो साइन लैंग्वेज वो लोग भी प्रॉपर्ली यूज नहीं कर पाएंगे। तो इन सब प्रॉब्लम्स को मद्देनजर रखते हुए मैंने एक प्रोजेक्ट बनाया है जो उन साइन लैंग्वेजेस को टेक्स्ट और वॉइस में कन्वर्ट कर पाएगा। तो इसका नाम है जेस्चर वोकलाइजर। जेस्चर वोकलाइजर एक ऐसा डिवाइस है जो सिंपल साइन लैंग्वेज को टेक्स्ट और वॉइस में कन्वर्ट करता है यूजिंग ऑर्डिनो और हमारा खुद का बिल्ड हुआ कॉम्बिनेशन सर्किट। इस प्रोजेक्ट में ये सब मटेरियल्स यूज हुए। पहला है HC05, ये एक ब्लूटूथ मॉड्यूल है जो मैसेजेस को फोन से कनेक्ट करता है। सेकेंडली, ये ऑर्डिनो मेगा, ये इसमें सब प्रोग्रामिंग हुआ है। ये है ADXL 345, ये एक जायरो सेंसर है जो मोशन डिटेक्ट करता है। ये LCD है, इसमें सब टेक्स्ट डिस्प्ले होता है और ये है हमारे पूरे मेन कोर प्रोजेक्ट का सर्किट। अब मैं आपको एक्सप्लेन करूंगा कि ये काम कैसे करता है। जैसे आप देख सकते हैं कि हर एक फिंगर के ऊपर मेटल प्लेट्स लगे हुए हैं। जब भी मेरा फिंगर स्ट्रेट रहता है, वो मेटल प्लेट्स कनेक्टेड नहीं रहते। जैसे मैं फिंगर बेंड करता हूँ ना, मेटल प्लेट्स कनेक्ट हो जाते हैं और एक सिग्नल इस ऑर्डिनो में पास होता है। अब ऑर्डिनो में हमने प्रोग्रामिंग करके रखा है कि जब भी देखो एक स्पेसिफिक सिग्नल एक स्पेसिफिक फिंगर से मिलेगा, देखो रेस्पेक्टिव आउटपुट देना है। वो आउटपुट ये स्क्रीन में दिखता है एज अ टेक्स्ट फॉर्म, आप जैसे देख सकते हैं। वो सेम आउटपुट इस ब्लूटूथ मॉड्यूल में जाता है और ये ब्लूटूथ मॉड्यूल हमारे फोन से कनेक्टेड है। ये एक फोन में एक ऐप बनाया हमने, जो खुद से बनाया, हमने खुद से डेवलप किया है। वो ऐप को हम लोग इस फोन में जो मैसेज आ रहा है वो सेम ऐप इधर जा रहा है। अभी हम जैसे ही बटन दबाएंगे वो वॉइस आउट होगा। Nice to meet you. देखिए, हम लोग को इंग्लिश में दबाएंगे तो इंग्लिश में वॉइस आउट होगा। अभी कोई और फिंगर बेंड किया तो डिफरेंट मैसेज आएगा, आप जैसे कि देख सकते हैं। वो सेम मैसेज को हम लोग वॉइस आउट कर सकते हैं। How are you? और हमने इस प्रोजेक्ट में ऐसा भी डेवलपमेंट किया है कि सेम इंग्लिश लैंग्वेज को हिंदी में भी डाल सकते हैं, मतलब अभी सेम मैसेज को भी हम हिंदी में भी कन्वर्ट कर सकते हैं। आप कैसे हैं? ऐसे तो ताकि जो लोग रीजनल लैंग्वेज हिंदी प्रेफर करते हैं वो हिंदी यूज करेंगे, जो इंग्लिश प्रेफर करते हैं वो इंग्लिश यूज करेंगे। साथ ही साथ हम लोग इसमें ना Good morning. I am Anushka Pramod Zumre and my school name is RK Junior College, Pulgaon. I am here with the solution of the biggest problem of the world, plastic pollution, with my project Eco-Friendly Zone. So the first part is the plastic containers. जो हम plastic containers यूज़ करते हैं, ये सिंगल यूज़ प्लास्टिक्स होते हैं जो कि काफ़ी ज़्यादा हार्मफुल होते हैं। इसके एज अ रिप्लेसमेंट हमने वैक्स यूज़ किया है, वैक्स के कंटेनर्स बनाए हैं, क्योंकि वैक्स एक केमिकली स्टेबल सब्सटेंस है, तो वो सारे लिक्विड्स एंड सॉलिड्स को इफेक्टिवली होल्ड करता है। इसकी स्ट्रेंथ बढ़ाने के लिए हमने इसके इंटरनल कोटिंग में यूज़ किया है कोकोनट नेट, और ये मल्टीपर्पज़ कंटेनर्स होंगे। इनमें हमने विक दी हुई है, तो ये कैंडल की तरह यूज़ हो सकते हैं और साथ ही में क्रियॉन्स की तरह यूज़ हो सकते हैं, या फिर रिमोल्ड करके कुछ इस तरीके के डेकोरेटिव आइटम्स भी बनाए जा सकते हैं। ये रिप्लेसमेंट ऑफ प्लास्टिक ट्रेज है, क्योंकि प्लास्टिक ट्रेज जो हम यूजुअली यूज़ करते हैं, इनकी वजह से प्लांट्स के जो सैपलिंग्स हैं उनके रूट्स डैमेज हो जाते हैं, साथ ही साथ फर्टिलाइजर का खर्चा और ड्रिप इरिगेशन का भी खर्चा बढ़ जाता है। इसीलिए इन सभी ऑर्गेनिक मटेरियल से हमने हमारे ये डिस्पोजेबल ट्रेज डिज़ाइन किए हैं, क्योंकि इसमें हमने कोकोपिट
यूज़ किया है, जो कि अपने वेट से 10x ज़्यादा पानी को ऑब्जॉर्ब करता है, जिसकी वजह से अगर 2-3 दिन तक इन ट्रेस का पानी ना भी दिया जाए तो भी सैपलिंग्स अच्छे से ग्रो करेगा, नरिशमेंट मिलता रहेगा। ट्रेस जैसे ही ज़मीन के अंदर जाएंगे, ये ट्रे है, इसमें से इसका एक पार्ट हम निकालेंगे और डायरेक्टली ज़मीन में प्लांट करेंगे। तो जैसे ही ज़मीन में जाएंगे ये डिकम्पोज होना स्टार्ट होंगे और प्लांट को नेचुरल फर्टिलाइजर देते रहेंगे। तो द होल एंड सोल मोटो ऑफ दिस प्रोजेक्ट इज इंस्टेड ऑफ मैनेजिंग द वेस्ट, इंस्टेड ऑफ क्रिएटिंग द वेस्ट, वेस्ट को मैनेज करने से बेटर है वेस्ट का क्रिएशन ही स्टॉप कर दे और साथ ही साथ प्लास्टिक को पूरी तरीके से रिप्लेस करें। प्लास्टिक हटाओ, इंडिया को आगे बढ़ाओ। थैंक यू सो मच। My name is Komal. My school name is Model High School Varuna. My model name is the Multi-Purpose Safety League म्हणजे रक्षा. ही स्ट्रिक्ट फॉरेस्ट वर्कर्स ट्रेकरसाठी यूज होते, म्हणजे जे जास्त रिस्की एन्व्हायरमेंटमध्ये राहतात. इथे आम्ही शॉक डिवाइस यूज केलेला आहे. जर सपोज शेतकरी शेतामध्ये संकटामध्ये आहे तर त्याच्यावर जर वाईल्ड ॲनिमलने अटॅक केला तर आम्ही इथे शॉक डिवाइस दिलेला आहे. अँड व्हायब्रेटर म्हणजे सपोज जर रेप्टाईल्स वगैरे आले तर ते त्याच्या व्हायब्रेटरच्या वेव्हजमुळे ते पळून जातात. अँड एसओएस इमर्जन्सी बटन, शेतकरी जर संकटामध्ये असला तर ते बटन लगेच प्रेस केली की त्याच्या घरी नोटिफिकेशन जाणार विथ लोकेशन. अँड टेम्परेचर अँड ह्युमिडिटी सेन्सर म्हणजे हवामानामध्ये किती आर्द्रता वगैरे आहे ते सगळं ते शो करणार. अँड ड्युअल चार्जिंग सिस्टीम म्हणजे ॲट अ टाईम आपण 2 मोबाईल चार्ज पण करू शकतो. अँड विथ टॉर्च पण आहे, ब्लिंकिंग मोड पण आहे. थँक्यू. हॅलो, माझं नाव ललिता दीपक भामरे. मी 11th सायन्स स्टुडंट आहे. पुणे जिल्हा, त्याच्यामध्ये मेहरगाव आरएस विद्यालय ज्युनियर कॉलेज मेहरगाव. स्मार्ट डस्टबिन. आज सध्याच्या युगामध्ये कचरा एवढा झाला की कचऱ्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि स्वच्छ भारत सुंदर भारत ही जी मोहीम आहे याच्यासाठी आपल्याला जातो आणि कचरा स्वतःमध्ये स्टोरेज करतो. स्टोरेज त्याची वर्किंग करून दाखवतो. त्याला आपण आपल्या फोनने कंट्रोल ठेवू शकतो. हा स्वतः आपोआप सेन्सर असतो जो डिटेक्ट करतो आणि कचरा स्वतःमध्ये स्टोअर करतो. आपण वरून पण टाकू शकतो आणि याच्यातनं आवाज निघतो म्हणजे लोकांमध्ये जनजागृती होते की कचरा इथे टाका आणि स्वच्छता पाडा. हा जिथे असेल तिथे लोकांना आवाज देऊन जागृत करेल. त्याच्यानंतर हा फोनच्या डिव्हाइसने कंट्रोल आहे. हा झाल्यानंतर सर त्यानंतर पुढचा आमचा हा प्रोजेक्ट असा आहे की याचाच झालेला जो स्टोअर झालेला कचरा असेल हा ऑटोमॅटिक ड्राय आणि वेस्ट सर्टिफिकेशन करून देईल. म्हणजे ओला असेल तर ओला, सुका असेल तर सुका. याचं मेन हे काय, सुका कचरा असेल त्याला आपण रिसायकलेशन करू शकतो, ओला कचऱ्याचं आपण खत बनवू शकतो आणि आपल्याला कळत नाही म्हणून आपोआपच जे मशीन आहे ते करून देईल. त्याच्यानंतर सर आम्ही इथं गॅस सेन्सर बसवला आहे. त्याच्यासाठी काय कचरा जे गॅसेस असतात ते हार्मफुल आपल्यासाठी हार्मफुल असतात पण त्यांना आपण यूज करू शकतो. जसं की मिथेन गॅस असतात, ज्वलनशील या गॅसचं आपण बायोगॅसमध्ये रूपांतर करून यूज करू शकतो. तर मग आमचा हा जो प्रोजेक्ट आहे याचं मॉडेल हा दाखवतो की गॅसमध्ये असणारे किती पर्सेंटेज बॅड एअर आणि गुड एअर आहे हे दाखवतो. डिस्प्ले गुड एअर दाखवतो. आता कचरा नाही ना म्हणून. त्याच्यानंतर सर डस्टबिन फुल भरते आणि कचरा ओतू जातो. त्याच्यामुळे अस्वच्छता पसरते आणि आपल्याला परत बघण्याची गरज आहे की कचरा भरला की नाही भरला. माणसा हा डस्टबिन काय करतो, कचरा भरल्यावर बजर वाचतो किंवा फोनला डायरेक्ट SMS होतो. महानगरपालिकेचे कर्मचारी असतात त्यांना SMS येईल, ते पटकन येतील आणि कचरा साफ करतील. आता सध्या बघा सर हा ॲप आहे. त्याच्यामध्ये हा ॲप आहे सर. हा डस्टबिन खाली आहे म्हणून आता काहीच करत नाही आहे. तर ह्या ॲपमध्ये मी कनेक्ट केल्यानंतर डस्टबिन फुल भरला की बजर वाजल्यानंतर सर फोनला SMS येईल. थँक्यू. थँक्यू सर.
नमस्कार सर, माझ्या प्रतिकृतीचे नाव आहे वाहतूक सुरक्षा व पेट्रोल चोरीपासून बचत. माझ्या प्रतिकृतीमध्ये वाहतूक सुरक्षेसाठी आम्ही बनवलेलं आहे IR सेन्सर. हे सेन्सर सतत चालकाची डोळे, चेहऱ्याची हालचाल आणि पापण्यांचं सगळे निरीक्षण करतात. जेव्हा चालक झोपेच्या अवस्थेत जातो तेव्हा वाहनाचा हॉर्न आपोआप वाजतो, वाहनाची गती हळूहळू कमी होते आणि काही क्षणात वाहने सुरक्षितपणे थांबते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे मग चालक जागा होतो, वाहनावरील नियंत्रण परत मिळवतो आणि गंभीर अपघात टळतात. हे आम्ही विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी बनवलेलं आहे, कारण रात्री क्रिटिकल झोप जास्त येते आणि ॲक्सिडेंट खूप जास्त होतात. त्याच्यामुळे हे आपले ॲक्सिडेंट कमी होणार आहे, रात्रीची प्रवास सुरक्षाही वाढेल. हे आहे LCD डिस्प्ले. आपण पेट्रोल चोरी न होण्यासाठी बनवलेलं आहे आम्ही. या LCD डिस्प्लेमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात टाकीत पेट्रोल किती गेले ते बरोबर दाखवतं, कारण पेट्रोल खूप जास्त फसवणूक होत आहे. आपण 120चं मागवतो तर त्यांनी आपल्याला 100 रुपयाचं दाखवून देतात आणि आपली फसवणूक करतात. याच्यामुळे आपली फसवणूकही होणार नाही आणि आर्थिक नुकसानही होणार नाही. आणि हे आहे वाहन चोरी न होण्यासाठी सिक्युरिटी सिस्टीम. या सिक्युरिटी सिस्टीममध्ये असं आहे की जोपर्यंत आपण करेक्ट पासवर्ड टाकणार नाही तोपर्यंत आपला इंधन कामच करणार नाही. म्हणजे कोणताही चोर तुमची चाबी घेऊन कार सुरू करण्याचा प्रयत्नही केला तरी जोपर्यंत तो करेक्ट पासवर्ड टाकणार नाही तोपर्यंत आपलं इंधन कामच करणार नाही, म्हणजे कार समोर जाणारच नाही, म्हणजे आपली कार चोरीही होणार नाही. थँक्यू सर. I'm Kazimida Fatima Khalil Ahmed from Taluka Nandurbar, District Nandurbar and Urdu High School Nandurbar. सर, माई प्रोजेक्ट इज़ इको फ्रेंडली बायो एंजाइम क्लीन. हम लोग जो यूजुअली घर पर केमिकल क्लीनर्स यूज़ करते हैं वो हमारी ह्यूमन स्किन पर हार्मफुल इम्पैक्ट करते हैं. एज वेल एज इंडिया एक ऐसी कंट्री है जहाँ पर ऑर्गेनिक वेस्ट बहुत ज़्यादा प्रोड्यूस होता है. इन दोनों प्रॉब्लम्स को देखते हुए हमने इस बायो एंजाइम क्लीनर को रेडी किया थ्रू द फर्मेंटेशन प्रोसेस. इसमें हमने सिट्रस फ्रूट जैसे कि ऑरेंजेस और लेमन्स के पील्स, उसके साथ जैगरी और वाटर तीनों को एक फिक्स रेशो 1:3:10 के रेशो में 2 मंथ्स के लिए फर्मेंट किया और हम इसे टाइल्स, किचन फ्लोर्स, मिरर्स, ग्लासेस को क्लीन करने के लिए यूज़ कर सकते हैं. एज वेल एज इसका अनफिल्टर्ड पार्ट हम प्लांट्स में खाद के लिए यूज़ कर सकते हैं एंड इट इज़ ऑल्सो यूज फॉर इंसेक्ट रिपेलेंट लाइक कॉकरोचेस, मॉस्किटोज एंड लिजर्ड्स. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आज आपली टेंडन्सी अशी आहे की आज आम्ही आमच्या देशामध्ये थोडं शिक्षण घेतो आणि पैसा कमवायसाठी आम्ही परदेशात जातो. पण त्यावेळेला भाऊसाहेबांनी काय केलं की परदेशात जाऊन त्यांनी तिथलं शिक्षण घेतलं आणि आमचा देश झाला पाहिजे म्हणून त्यांनी भारतात येऊन खूप मोठं काम सुरू केलं. तसं शेती माती आणि आम्ही बायोगॅसचा प्रकार आहे. हा बटाटा आहे, याच्यामध्ये 30 ते 40% स्टार्चमध्ये अमायलोस आणि अमायलोपेक्टिन हे घटक असतात. जर तुम्हाला ते पाहायचे असेल तर तुम्ही इथे मोबाईलवर स्कॅन करून बघू शकता. तर हा बटाटा आहे, हा किसल्यानंतर येणार याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि ते पाणी टाकल्यानंतर त्याला थोडा वेळ तसं ठेवायचं. ठेवल्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि त्याचा जो चोथा असतो तो साईडला काढल्यानंतर आपण हे त्यापासून बायोमास तयार करू शकतो. आणि हे पाणी जेव्हा स्टार्ट करून तळायला बसतो तेव्हा तो चिकटसर होतो आणि मग तो खाली तळायला साचून जातो आणि मग हे पाणी वर काढून घ्यायचं आपण आणि मग हे आपण शेतीसाठी पण वापरू शकतो. आणि ही पावडर सुकवल्यानंतर तिला स्वच्छ करून घ्यायचं, मग ती अशी तयार होते. आणि हे ग्लिसरॉल आहे, याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर हे ग्लिसरीन तयार होतं. मग हे ग्लिसरीन 1 ग्रॅम स्टार्च, 5 मिली ग्लिसरीन आणि 5 मिली पाणी यांचं मिश्रण केल्यानंतर आपण त्याला जर आकर्षक बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये फूड कलर टाकून त्याला आकर्षक बनवायचं आणि त्याला उष्णता द्यायची. याच्यामध्ये इथं उष्णता द्यायची आणि उष्णता दिल्यानंतर आपण त्याला असं मोल्ड टाकून तयार करू शकतो. आम्ही काल बनवायला ठेवलं होतं पण उन्हाच्यामुळे ते वाळलं नाही. आम्ही थोड्या वेळाने त्याला ठेवून मग ते वाळून नाही. आणि जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण जे बोलवले त्याचा उद्देश असा होता की बाहेरच्या देशामध्ये जे काही शेतकरी आहेत तर त्यांचं जे काही ज्ञान आहे ते आपल्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे आणि आपण झाले पाहिजे हा भावना. तर आम्ही ते धान्य असू दे, शेण असू दे किंवा जे कचरा असतो तर तो कलेक्ट करण्यासाठी हे यंत्र बनवलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे कचरा असू दे किंवा धान्य असू दे, शेण असू दे, ही सर्व कामे उचलण्यासाठी किंवा गोळा करण्यासाठी आपल्याला ओढणी किंवा आपण राहून काम करावं लागतं. पण माझ्याकडे अशी कल्पना आहे उभे राहून आपण ही सहजपणे ते काम करू शकतो. त्यासाठी आम्ही प्रतिकृती तयार केली, त्यामध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे आम्ही ही सायकलची किंवा मोटरसायकलची चैन आहे ती त्याच्यावरती अशा प्रकारे सी आकाराचे लोखंडी पत्रे बसवून घेते. जेव्हा ही चैन रोटेट होते आणि जेव्हा गोल फिरते तेव्हा हे जे सी आकाराचे पत्रे आहेत ते गोल फिरू लागतात आणि अशा प्रकारे आपण समोर असलेले जे ऑब्जेक्ट आहेत ते याच्या साह्याने गोळा करू शकतो. आता याचा उपयोग आपण इलेक्ट्रिक सुद्धा करू शकतो आणि इलेक्ट्रिक सुद्धा करू शकतो. दुसऱ्या 4 मार्गदर्शक कार्य देखील पाहिलेले आहे. हे
आपलं ग्रीन हाऊस आहे. याच्यामध्ये आपण असा एक प्रॉब्लेम फेस केला की जे आपण जेवढी लँड आपण तेवढी प्लांट्स लावू शकतो. त्याच्यामुळे आपण सॉल्युशन काय केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आपण इकडे ग्रीन हाऊसचे रॅक्स केलेले आहे. फार्मर काय करणार, त्याचे जास्त झाडं लावून त्याला जास्त प्रॉफिट भेटणार. आपण याला IoT बेस केलेलं आहे, म्हणजे आपण याची लाईव्ह ह्युमिडिटी आणि टेम्परेचर पाहू शकतो. तुम्ही पाहू शकता इकडे टेम्परेचर आणि ह्युमिडिटीची लाईव्ह पाहू शकतो आपण. आणि आपण इकडे कंडिशन दिलेले आहेत की 30 आणि 60च्या मध्ये असेल तर हा जो एक्झॉस्ट फॅन आहे तो बंद राहणार आणि जर ते आणि ग्रीन LED ऑन होणार. पण त्या रेंजमध्ये असेल तर ही रेड LED ऑन होणार आणि आपला एक्झॉस्ट फॅन चालू होणार. इकडे आहे ॲनिमल हजबेंड्री. याच्यामध्ये आपण सोलर पॉवर शेड आणि ॲनिमल्स केलेले आहेत. हे मिल्क फार्मर काढू शकते आणि कंपोस्ट इकडे ॲड करू शकते. त्यामुळे हे जे आहे ते ते इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करून ते इलेक्ट्रिसिटी ते वापरू शकते. इकडे आपले क्रॉप फील्ड आहे. याच्यामध्ये आपण सॉईल मॉइश्चर सेन्सर दाखवलेले आहे जे की मॉइश्चर लेवल दाखवते आणि आपण इकडे सॉईल मॉइश्चर पाहू शकतो आणि इकडे आपण लाईव्ह त्याचा डेटा पाहू शकतो. नेक्स्ट आपण इकडे या सॉईल मॉइश्चरला कंडिशन दिली आहे 30च्या वर असेल ते मोटर बंद राहणार. तुम्ही पाहू शकता 30च्या वर मोटर बंद आहे, पण या 30च्या खाली गेले तर आपली मोटर चालू होऊन जाईल. इकडे स्मार्ट ग्रॅनर आहे. इकडे हे आपण एक रेनड्रॉप सेन्सर आहे जे की पाण्याला डिटेक्ट करते. जर का सडन आपल्याला जर रेन आली तर हे रेनड्रॉप सेन्सर काय करणार, रेनला डिटेक्ट करणार आणि जे रूफ जे आहे ते आपलं ऑटोमॅटिकली बंद होऊन जाणार आणि त्याच्यानंतर सूर्य येणार, मग त्याचे सूर्यकिरणाच्यावर पडणार आणि जे रूफ जे आहे ते आपलं ऑटोमॅटिकली ओपन होणार. जर का पाऊस आला हे रेनड्रॉप हे वर्क होणार आणि आपले वर्क होणार. खाली आपण इकडे एलिव्हेटर दाखवत आहे, म्हणजे जेणेकरून काय फार्मर ते वर आणि खाली येऊ शकते त्याचे पोते वगैरे घेऊन इकडे स्टोअर करण्यासाठी. आपण इकडे स्मार्ट डोअर लावता गेले, म्हणजे ओपनिंगसाठी एक पासवर्ड लागतो, क्लोजिंगसाठी पासवर्ड लागते. आपण पाहू शकतो आता मी पासवर्ड टाकेल. आपल्या इकडे डिस्प्ले त्याच्यावर पासवर्ड आणि टेम्परेचर ह्युमिडिटी पाहून जाईल. आपण जर ते करेक्ट पासवर्ड टाकला, आपण जर आता करेक्ट पासवर्ड टाकला तर डोअर काय होणार सध्या आता तुम्ही पाहू शकता इकडं हे थोडं वर्क होत नाही. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार, माझं नाव कृष्णा विनोद गाडवे. मी वर्ग 7ची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव. माझ्या प्रकल्पाचे नाव टिअरलेस ओनियन चॉपर विरहित कांदा कापणारे यंत्र. माझ्या प्रकल्पाचा उद्देश कांदा कापताना डोळ्यात येणारे पाणी, चुरचुर व जळजळ या समस्येवर उपाय शोधणे व सुरक्षित कांदा कापणारे यंत्र तयार करणं. कांदा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे, पण कांदा कापताना डोळ्यात पाणी येते, चुरचुर होते व जळजळ होते. विशेषतः एका वेळी मोठ्या प्रमाणात कांदा कापल्यास माता भगिनींना त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून मी टिअरलेस ओनियन चॉपर यंत्र तयार केले आहे. कांद्यामधून थायोप्रोपेनॉल सल्फ ऑक्साईड नावाचा वायू बाहेर पडतो. हा वायू डोळ्यातील पाण्याशी मिसळून सल्फ्युरिक आम्ल तयार करतो. त्यामुळे डोळ्यात चुरचुर होते, जळजळ होते, डोळ्यामध्ये पाणी येतं. माझ्या चॉपरमधील खालील वैशिष्ट्ये आहे. 2 लहान विद्युत पंखे कापण्याच्या जागेतून वायू बाहेर फेकतात. हवेचा प्रवाह, कांद्याचा वायू दुसऱ्या बाजूला ढकलला जातो. सुरक्षित व्यवस्था, कांद्याचा वायू डोळ्यात पोहोचणार नाही याची काळजी घेतली आहे. लागणारे साहित्य: स्टेनलेस स्टील ब्लेड, 2 विद्युत लहान पंखे, वायर, स्विच, बॅटरी किंवा आपण अडॅप्टर वापरू शकतो. एका लाकडी पाटीचा चॉपर तयार केला, त्यावर कांदा कापण्यासाठी ब्लेड लावले. ब्लेडच्या हँडलच्या बाजूला 2 फॅन लावले. ज्यावेळेस कांदा कापला जाईल त्यावेळेस फॅन सुरू करायचा. कांद्यातून निघणारा वायू या फॅनद्वारे आतमध्ये ओढला जाईल आणि बाहेरच्या दिशेने लोटला जाईल. त्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही. फायदे: डोळ्यांना इजा होत नाही, वेळेची बचत होते, कांदा जलद समप्रमाणात चिरला जातो, कांद्यासोबत इतर भाज्याही चिरल्या जातात. कॅन्टीन आणि हॉटेलसाठी यंत्र अत्यंत उपयोगी आहे. धन्यवाद. माझं नाव अगस्त्य वैशाली बाळकृष्ण तिडके. माझ्या शाळेचे नाव दंडकर जयस्कृत रघुराजा. माझ्या उपकरणाचे नाव ॲग्रो डस्ट क्लीनर. आता आपण बघतोय की या मणी यंत्राच्या हिशोबाने जो बाहेर पडणारा भुसा आहे आणि भुसातील डस्ट पार्टिकल्स यामुळे आज आपलं नेचर आहे ते एअर पोल्युटेड होत आहे. म्हणूनच मी तयार केला ॲग्रो डस्ट क्लीनर, अ स्मार्ट सोल्युशन टू क्लीन ॲग्रिकल्चरल डस्ट अँड इम्प्रूव्ह एअर क्वालिटी. असा माझा हा प्रोजेक्ट आहे. आणि या ठिकाणी काय आपण क्रिशन आणू शकत नाही, मग क्रिशनचं काम हा फ्लोअर करणार. जेव्हा आपण याला जोडल्यानंतर हे सर्व पॅक राहील. पण क्रिशन असल्यामुळे आपण भुसा टाकण्यासाठी वरून हे असं चेंबर तयार केलं आहे. याच्या आतमध्ये मी जेव्हा भुसा आतमध्ये येईल तर आतमध्ये एका प्रकारचा म्हणजे या प्रकारचा कोण आहे, भुसा जाऊन त्याला ताडतो आणि ग्रॅव्हिटीनुसार जो भुसा तो या ठिकाणी जमा होतो. जी जी डस्ट आहे ती समोर येते आणि या ठिकाणी सायक्लोन तयार होतं आणि सायक्लोननुसार या ठिकाणी ती डस्ट जमा होते. ती जी सुद्धा हवा आहे ती या ठिकाणी बाहेर चालली जाते करून दाखव. आणि आता हे सायक्लोन म्हणजे काय, सायक्लोनिक प्रिन्सिपल मीन्स सेपरेशन ऑफ एनी ऑब्जेक्ट बाय युजिंग सर्क्युलर मोशन. आणि या ठिकाणी फक्त क्लीन एअरच बाहेर येतील. आणि आता हा जो उरलेला भुसा आहे, उरलेल्या भुशापासून मी इको फ्रेंडली ऑब्जेक्ट तयार केले. करून दाखव. प्रॉब्लेम आलेला आहे.
त्यासाठी मी साधं हे मॉडेल तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये मुलांना एक्सप्लेन करू शकतो. इथे मी आयोनिक बॉन्ड एक्सप्लेन केलं आहे. फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड तर 2H2 आणि मग ऑक्सिजन 2,6 आहे. तो फक्त असा डोनेट करणार आणि मग डोनेट करणारा पॉझिटिव्ह चार्ज घेणारा निगेटिव्ह चार्ज, मग त्यांना कटायन आयन क्लिअर होईल आणि आयोनिक बॉन्ड फॉर्म होईल. एमजी इथे कोव्हॅलंट बॉन्ड केलेला आहे ऑक्सिजनचा फॉर्मेशनचा. इथं 2,6 त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, मग त्यांनी 2 घेतले शेअरिंग, याच्या ऑक्सिजनचे 2 घेतले आणि मग 8 कंप्लीट झाले. मग शेअरिंगमध्ये नंबर ऑफ बॉन्ड इलेक्ट्रॉन किती 4, म्हणजे त्याला लगेच 4 इलेक्ट्रॉन म्हणजे डबल बॉन्ड क्लिअर झाला त्याचा. अशा प्रकारे हे सर्व त्याचे मॉडेल आहे बाजूला देतो. एकदा का त्याला कटायन आणायला आलं तर तो असं कटायन आणायचा गेम खेळू शकतो. जस्ट वी हॅव टू थ्रो इज अ ॲल्युमिनियम इज अ ऑक्साईड, चार्ज दिलेला आहे तो डोकं लावेल इज अ Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड, सहज तो सोडू शकतो. इज अ फेरस क्लोराईड FeCl2, लाकडात घेतल्या प्रॉब्लेम नाही. आणि इथे तेच मॉडेल केलं आपण, फक्त इलेक्ट्रिक केले मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी, का त्यांनी कटायन आणायला प्रोटॉन न्यूट्रॉन ती कॉन्सेप्ट त्याला क्लिअर होईल असं याच्यासाठी. इथे पण मग ते गेम टाईप आपण तसं केलेलं आहे त्याचं. आणि मग तो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय त्याचा, मॉलिक्युलर नेम काय आहे त्याचा. समजा सोडियम सल्फेट Na2SO4, ॲटॉमिसिटी इज द नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन टू द मॉलिक्युल, त्याचं 7 येईल तो करू शकतो. अशा प्रकारे इथे तसंच केलेलं आहे. सिम्पल आहे, सहज आपण बोर्डच्या सहाय्याने लिहू शकतो, रब करू शकतो, सहज तो आपण करू शकतो. अशा प्रकारे केलेलं आहे. पुढे मी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अकॉर्डिंग टू द अबो प्रिन्सिपल. इथे ऑक्सिजन कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हा मेन चार्ट आहे माझा. तर इथे आपण नंबर ऑफ एक्सप्लेन करू शकतो गोष्टी. द इलेक्ट्रॉन इन अ डिस्ट्रीब्युशन इन अ व्हेरियस ऑर्बिटल अकॉर्डिंग टू देअर एनर्जी लेवल. रस्त्यावर खूप अपघात होते याचे म्हणजे खूप लोकांनी मृत्यू पावले. सगळ्या दिवसेंदिवस खूप वाढते याचे कारण दुचाकी चालवताना हेल्मेट न वापर. यामुळे असं माझ्या असं एक त्याला हेल्मेट असे बनवले ते घातल्याशी गाडी सुरू होणार नाही, चालवणारा हेल्मेट घालत नाही, घातल्यानंतर गाडी सुरूच नाही होणार. ते 2 सेक्शनमध्ये तयार केले. पहिलं आहे बाईक सेक्शन, दुसरं आहे हेल्मेट सेक्शन. बाईक सेक्शनमध्ये रिसोर्ट बसवलं आणि हेल्मेट सेक्शनमध्ये ट्रान्समीटरपासून हेल्मेट वरची एक लाईट आहे, बजर आहे आणि पुढं अल्कोहोल सेन्सर. हेल्मेटच्या अंदर वरच्या बाजूला प्रेस बटन आहे. जेव्हा चालवणारा हेल्मेट घालेल त्याच्या डोक्यामुळे ते प्रेस बटन दबेल आणि ट्रान्समीटर रिसोरला सिग्नल बटन रिसोर सिग्नल कॅच करेल आणि आपली गाडी स्टार्ट होईल. आपला सुरू होईल. कोणी ड्रिंक वगैरे केलं तर इथं ड्रिंक अल्कोहोल सेन्सर आहे ते सेन्स करेल आणि लाल लाईट लागतील, बजर वाजेल आणि गाडी लॉक होऊन जागेवर थांबून जाईल. अनहॅपिटाईज काय करतात, पाय बॉन्ड थांबतात आणि म्हणजे त्याचे रेट दिसतात ते सिग्नल पण थांबतात. आणि जर एखादं दाखवायचं असेल मॉलिक्युल आपल्याला ॲक्सिलिन सारखं तर करून आपल्याला असं बनवायला लागते. Good afternoon, sir. My name is Shyam Praveen from Amravati. I am studying in 6th standard. My model name is Kerala Nirmiti. हा आहे सीसॉ. सीसॉला एक रबरी बेल्ट व एक मोटर म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेटर जोडलं तर ते विद्युत निर्मिती करतात. हे बघा, हे जे ब्लॅक कलरचं गोल गोल दिसत आहे हे आहे रेक्टिफायर ब्रिज. पुढे सीसॉ दोन्ही साईडनी खाली वर झाल्यावर विद्युत निर्मिती होते. इथे फ्रिक्शन होत या बेल्टमध्ये आणि या मोटरमध्ये फ्रिक्शन होत आहे. या फ्रिक्शनमुळेच विद्युत निर्मिती होत आहे. हे आहे सिलेंडर आणि हे आहे पिस्टन. पिस्टन जेव्हा वर जाते तेव्हा इथे दाब निर्माण होते आणि त्या दाबामुळे विहिरीतील किंवा कुंपनलिकेतील पाणी या सिलेंडरमध्ये भरले जाते व जेव्हा हे खाली जाते पिस्टन तेव्हा ते पाणी बाहेर सोडले जाते. ते पाणी मग आपण झाडांना किंवा एखाद्या टाकीमध्ये साठवून दुसऱ्या कामांसाठी वापरू शकतो.
स्टॉल नंबर LA33 लॅब अटेंडंट श्री गौरव सुरेश वळवी. व्हिडिओ काढला काय कोणाकडून नमस्कार, मी मॅग्नेटिक प्रोजेक्ट तयार केला आहे जो की मॅग्नेटिक फील्डवर वर्क करत असतो. मॅग्नेटच्या बेसिक प्रॉपर्टीज असतात की लाईट पोल एकमेकांना रिपेल करतात. इकडे पण मी तेच वापरलेले आहे. इकडे ट्रेनच्या बेसवर मी मॅग्नेट्स वापरलेले आहेत आणि ट्रॅकवर पण मॅग्नेट्स वापरलेले आहेत. सर्क्युलर ट्रॅक तयार केलेला आहे आणि ट्रेनच्या बेसचे मॅग्नेट आणि ट्रॅकचे मॅग्नेटचे पोल्स सेम आहे, त्याच्यामुळे ते रिपल्शन होईल. आणि ट्रेनला आपण जर ठेवलं तर ट्रेन फ्लोट होईल, कारण तिकडे रिपल्शन होते. फ्लोटिंगमुळे इकडे फ्रिक्शन नाही आहे. फ्रिक्शन नसल्या कारणाने स्पीड खूप जास्त असतो. ट्रॅक खराब होत नाही किंवा ट्रेन खराब होत नाही. आणि ट्रेनला बॅलन्स करण्यासाठी मी हा ॲक्सेस लावलेला आहे. माझे नाव मोहित राऊत, मी वर्ग 7वीचा विद्यार्थी आहोत. माझ्या प्रोडक्टचे नाव आहे स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट सिस्टम फॉर पब्लिक प्लेसेस. आपण ज्या मंदिरात वगैरे जात असतो तेव्हा हातपाय धुत असताना आपण भरपूर पाणी वाया घालवतो. हे पाणी वाया नाही जायला पाहिजे म्हणून हे प्रोडक्ट तयार केले आहे. जेव्हा आपण या नळापुढे हात करू तेव्हा 5 सेकंदासाठी पाणी येईल आणि 5 सेकंदानंतर ते पाणी येणार नाही. आणि नंतर तसेच पाय धुण्यासाठी पीछे से लग जाओ. माझं नाव धीरज कांचन गोरकर आहे. मी ना पक्ष्यांकरिता प्रोजेक्ट बनवला आहे. त्याच्यामध्ये जो पक्षी असतो त्याची निगेशन स्किल वगैरे खराब होत असतो म्हणून आपण हा प्रोजेक्ट बनवला आहे. त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशनला बदलून आपण स्क्वेअर शेपमध्ये रेडिएशनला केले आहे आणि याच्यामध्ये ॲडव्हान्स सेन्सरचा उपयोग झाला आहे. जसं या रेंजमध्ये कोणत्या पक्षी आलं त्या एंटीना खालीवर होतो. असा प्रयोग आहे आणि याचं पेटेंट सिद्ध झालं आहे भारत सरकारद्वारा प्रमाणित. कृपया लक्ष द्या. माझे नाव धीरज कांचन गोरकर आहे. तुम्ही बघत आहात की आजच्या युगामध्ये मोबाईल टावर्समुळे पक्षी मरून राहिले आहेत. मरून राहिले म्हणजे त्याची एडिएशनमध्ये प्रॉब्लेम होऊन राहिली, नेव्हिगेशन स्किल खराब होऊन राहिल्या. त्याच्यापासून वाचवण्याकरिता त्याच्यापासून वाचवण्याकरिता पक्ष्यांसाठी हा प्रोजेक्ट बनवला आहे. त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशनला बदलून स्क्वेअर शेपमध्ये मोशन केलं आहे रेडिएशनच्या आणि ॲडव्हान्स सेन्सर वापरले आहेत. जसंच रेंजमध्ये कोणताही पक्षी आलं किंवा खाली वर असं वापर. स्टिक आहे का? हो मल्टीपर्पज हे स्मार्ट सर्जर स्टिक आहे जी वयस्कर लोकांसाठी जे वापरू नाही शकत अन्य लोकांसाठी बनवली गेलेली आहे. जसं की आपल्याकडे सकाळी पेपर येतो तर तो पेपर खाली करून राहतो आणि त्याला उचलायला त्रास होतो वयस्कर लोकांना. तर जे या स्टिकच्या सहाय्याने असं खाली सर्व शिक्षकांना सूचना. टीए फॉर्म साठी मॅडम आलेले आहेत. त्यांचे टीए फॉर्म भरायचे आहेत, सबमिट करायचे आहेत. त्यांनी कृपया करून रजिस्ट्रेशन टेबलला यावे. जेव्हा पण आपण याला पावर देतो
त्याचे सेन्सर चालू होऊन जातात. सेन्सरचा रेंज 2 मीटर आहे. आता 2 मीटरच्या रेंजमध्ये जे पण सर हे रजिस्ट्रेशन काउंटरवर येतील. स्टॉल नंबर 105 PS 105. स्टॉल नंबर PS 105 यांचे मार्गदर्शक शिक्षक रजिस्ट्रेशन काउंटरवर येतील. द्यावी ही सगळ्यांना विनंती करते. त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी आवर्जून त्या विद्यार्थ्यांना त्या स्टॉलवर घेऊन या. म्हणजे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख होते आणि त्या व्यक्तिमत्वांनी काय काय उभारलं आणि भारतासाठी काय काय त्यांनी केलं, आपल्यासाठी काय केलं, हे सगळं त्यांना त्या प्रतिकृतीतून त्या चित्रीकरणातून बघता येईल. या ठिकाणून महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आलेले स्पर्धक, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि व्हिजिटसाठी आलेले सगळे मार्गदर्शक शिक्षक आणि नमस्कार, माझं नाव आहे अश्विनी शिंदे व माझ्या मॉडेलचं नाव आहे सोलर मल्टीपर्पज कटर. भारत आपल्या कृषी स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. बाहेरून 53व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी ज्या शाळा आलेल्या आहेत
त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या स्टॉलला भेट द्यायचीच आहे. पण त्या व्यतिरिक्त आपण ज्या शिक्षण संस्थेमध्ये आलेलो आहोत, ज्यांच्या पुण्याईनं आज आम्हाला इथे ही बालवैज्ञानिक प्रदर्शनी आयोजित करण्याचा योग आलेला आहे, ते डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याची प्रतिकृतीचं एक छोटंसं आपण इथे चित्रीकरण केलेलं आहे. त्यांचे जुन्या आठवणी आपण इथे लावलेल्या आहेत. त्यांचे पुस्तकं देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि भाऊसाहेबांची प्रतिकृती देखील ठेवलेली आहे. त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं अधिकृत केलेला 125 रुपयाचा नाणं देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. सगळ्या म्हणजे व्हिजिटिंगला आलेल्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्टॉलवर देखील भेटीसाठी घेऊन यावं. माझं नाव आहे महात्मा विठ्ठल पातोड. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शाळेचे नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय पारस. मी हे माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वेस्ट ऑइल ऑइल लो बचत. हे माझं प्रोजेक्ट हे वेस्ट इंजिन ऑइलवर चालते. आपल्याला हे जे ऑइल आपण बदलतो ना सर, आपण गॅरेजमध्ये जाऊन बदलतो आपण हे ऑइल, तेच ऑइल आहे सर. हे एकदम युजलेस ऑइल आहे सर. याचा वापर आपण गॅस पेटवण्यात करत आहोत सर. आणि हे एकदम 100 ml मध्ये सर 2 घंटे चालते. आणि स्वयंपाक किती लोक आहे सांगा? 5 ते 6 लोकांचा छोटंसं कुटुंब राहतं सर. त्यांचा 100 ml मध्ये खूप स्वयंपाक. थँक्यू. त्याच्यामध्ये जे वेस्टेज जे कार बाईक सर्व्हिसिंगचे नाते जे काही ऑइल जनरेट होते हा त्याच्यावरती चालणारा स्टोव आहे. या स्टोवमुळे आपल्याला LPG गॅसवर अवलंबून राहणे हे कमी होते. कारण की हा जो स्टोव आहे हा पर लिटरमध्ये 2 घंट्यापर्यंत LPG गॅस आपल्याला 2 घंटे चालवायचा असेल तर त्याच्याकरिता आपल्याला 30 ते 40 रुपये हा खर्च येतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 1300 ते 1400 दशलक्ष टन ऑइल प्रोड्यूस होतो. त्यापैकी 15% ऑइल रियूज होतो. बाकीचे जे 85% आहे ते युजली वेस्टेड जाते. त्यामुळे सॉईल आणि वॉटर पोल्युशन होते. ही समस्या सोडवण्याकरिता मी हा प्रकल्प तयार केला आहे. असा कॉईन आहे ठेवलेला विद्यार्थ्यांसाठी बघण्याकरता. विद्यार्थ्यांना आपण या स्टॉलवर जरूर घेऊन या. बऱ्याच संकल्पना आहे की ज्या याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचारला की भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर तुम्ही काय सांगाल? पटकन सांगा. पडतं कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते? म्हणजे मी बाकीचे प्रश्न जर तुम्हाला विचारले, पंतप्रधान विचारला तर तुम्हाला पटकन सांगता आलं, राष्ट्रपती विचारले तर पटकन सांगता आलं.
त्याचा फेस व्हॅल्यू डेसिमल पॉईंट त्याचं अंकगणित त्याच्या अंकाची स्थानिक किंमत